आपण रोज दिन प्रतिदिन एक लोटा जल पाणी देवादिदेव महादेवाला वाहतो, बरोबर आहे, वाहतो. आपण काल कथेमध्ये इथपर्यंत आलो होतो, कर्तृत्व कशाला म्हणावं आणि अहंकार कशाला म्हणावं इथपर्यंत आलो होतो. जीवनामध्ये अहंकार जेवढा घातक आहे तेवढा कोणताच दोष माणसाला जीवनामध्ये घातक नाहीये. मार्केटमधून जर शूज विकत घेतला, तो नवा कोरा जरी असला तरी त्याच्या आत गेलेला खडा जसा पायाला दिवसभर सलतो, तो काढल्याशिवाय त्याचं सलणं बंद होत नाही, तसं किती जरी कोरं जीवन असलं आणि हृदयाच्या आत खड्यासारखा अहंकार जर पडलेला असला ना, तर तो जीवनभर आपल्या हृदयाला सल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अहंकार नावाचा खडा बाजूला फेकून द्या, तुमच्या जीवाला आराम प्राप्त होईल, तुमच्या जीवाला सुख प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. म्हणून अहंकार आहे आणि तो अहंकार पावलोपावली माणसाला दुःख देण्याचं काम करत असतो. मर्यादा पुरुषोत्तम रामाकडे अहंकार नव्हता, तर राम कुटीमध्ये समाधानी होते. दशानन रावणाकडे अहंकार नावाचा खडा हृदयात होता, तर सोन्याची लंका असून सुद्धा रावण दुःखी होता. म्हणून ऐका, जीवन सुंदर आहे, पण त्या सुंदरतेच्या जीवनामध्ये पडलेला अहंकार जोपर्यंत बाजूला आपण अलगदपणे काढून टाकत नाहीयेत, तोपर्यंत हे हृदय प्रसन्न कधी राहणार नाही, ना मन कधी प्रसन्न राहणार नाही, ना बुद्धी कधी सात्विक विचार करणार नाही. म्हणून सज्जनानो, जीवन जगत असताना सर्वात मोठं दुःख देणार आहे त्याचं नाव अहंकार आहे. म्हणून जीवनामध्ये अहंकाराची जी भाषा आहे ती वाणीने होत असेल तर बंद करावी.